अंजनगाव सुरजी पंचायत समितीच्या परिसरात एका अवघडलेल्या गायीवर पंचायत समिती आवारातच पशुचिकित्सकांनी तब्बल 3 ते 4 तास कठीण शस्त्रक्रिया करून त्या बेवारस गायीला वाचविले। मात्र गायीच्या पोटात असलेले वासरू डॉक्टर वाचवू शकले नाही। ही शस्त्रक्रिया शेकडो लोकांनी उघड्या डोळ्यांनीच बघितली आणि डॉक्टरांना देव का म्हणतात याची प्रचिती आली। पंचायत समितीचे कार्यालयाच्या आवारात बेवारस गाय अवघडलेल्या परिस्थितीत प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे एक गाय सकाळपासूनच तळफळत होती। गायीला असह्य वेदना होत असल्याचे लक्षात येताच पंचायत समितीत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना व पशुचिकित्सकांना कळविण्यात आले। पशुधन विकास अधिकारी डॉक्टर श्याम ताले, पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर राजेश गाडगे, डॉक्टर जितेंद्र निचळ, डॉक्टर निलेश इंगळे, डॉक्टर नागसेन अभ्यंकर, डॉक्टर दीपमाला मेसरे यांनी कशाचीही वाट न पाहता लगेच पंचायत समितीत धाव घेतली व गणेशनगर येथील काही सहकारी पशुमित्र प्रवीण उर्फ पिंटू कोल्हे, मनीष चराटे, निलेश मानकर, उमेश चौखंडे, सुंदर कोल्हे यांनीही पंचायत समिती आभार गाठले। गायीच्या पोटातून पाय बाहेर असलेले मृत पिल्लू दिसून आल्यावर पशुचिकित्सकांनी सकाळी 10 वाजतापासून 2 वाजेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करत मृत वासरू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पोटातच फुटल्याने पशुचिकित्सकांना काढण्यास अपयश आल्यानंतर सर्व डॉक्टरांनी गायीच्या वेदना समजून घेतल्यावर सीझरची शस्त्रक्रिया करून मृत झालेले पिल्लू काढण्याचा निर्णय घेतला। 3 वाजता शस्त्रक्रिया पार पाडत गायीच्या पोटातून तब्बल 22 किलोहून अधिक वजनाची मृत अवस्थेत असलेले वासरू शस्त्रक्रिया करून बाहेर काढून गायीचा जीव वाचविला। म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी, या उक्तीने पशुवैद्यकीय अधिकारी गायीसाठी देव बनून आले। सार्वजनिक ठिकाणावर गायीवर होत असलेल्या शस्त्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव उपस्थितांनी याची डोळा बघितला। या सर्व घडामोडीत गटविकास अधिकारी विनोद खेडकर व तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे, तालुक्यातील पत्रकार अशोक पिंजरकर, रवींद्र वानखडे, प्रवीण बोके, उमेश काकड, गजेंद्र मंडलिक, सचिन अब्रुक, मनोज मेळे इत्यादींच्या सहकार्याने गायीला जीवदान मिळाले। ही गाय मोकाट होती आणि शेवटचा महिना तिला चालू होता। त्या दरम्यान कमी जास्त कुटण्यामुळे म्हणा किंवा उडी वगैरे मारल्यामुळे म्हणा आणि पहिलाळू असल्यामुळं तिची कष्टप्रसूती झाली होती। जे वासरू आहे ते वासरू बाहेरून निघून यायला तसं शक्य नव्हतं आणि कालपासनं ही गाय आपल्या त्या बच्च्याचे दोन्ही पाय, वासराचे दोन्ही पाय बाहेर आल्याच्याने आणि मुंडका तिचं फिरलेलं होतं, खाली गेलेलं होतं, त्याच्यामुळं तिला ते बाहेर फेकता आलं नाही आणि 24 तास ती तशीच राहिली। सकाळी मग इथे लोकांना दिसली, त्यांनी बोलावलं, आम्हाला फोन केले, तर मग आम्ही आमची टीमने आलो, आम्ही पाहिलं तर बच्चं काढायसाठी आम्ही हाताने प्रयत्न केला डिस्टोकिया कष्टप्रसूती सोडवायचा, पण ते काही शक्य झालं नाही बरेच प्रयत्न करून, कारण तोपर्यंत बरीचशी सुजन आलेली होती। वासरू ड्राय झाल्यामुळं ते ओलावा नसल्यामुळं आतमध्ये ते बाहेर येऊ शकलं नाही, त्यामुळं मग आम्हाला सिझरिंग करण्याचा निर्णय घेतला झालं। परंतु त्याच्या अगोदर कष्टप्रसूती आपल्याला सीझर टाळायचं होतं, जेणेकरून सीझर केल्यावर काळजी एक तर मोकाट गाय आहे, काळजी घेतल्या जाणार नाही आणि मालक कोण आहे आपल्याला अज्ञात आहे आणि मग अशा वेळेस आपण शक्यतो तिचा प्रयत्न तसं निघते काय बच्चं नॉर्मली डिलिव्हरी होते का तो प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही। आपल्यासोबत किती डॉक्टर लोक होते? आमच्यासोबत 4 डॉक्टर लोक होते इथं पूर्ण तालुक्याचे। डॉक्टर राजेश गाडगे, डॉक्टर निलेश इंगळे, नागसेन अभ्यंकर, डॉक्टर जितेंद्र निचळ भंडारवाले यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं। नेमकं आपल्या लक्षात कसं काय आलं हे? डॉक्टर गाडगे यांना मी पाठवलं, त्यांनी पाहिल्यावर त्यांनी प्रयत्न केले, परंतु ते बच्चं नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नव्हतं। त्याच्यानंतर मग आम्ही आलो, मग आम्ही अजून परत प्रयत्न केले, गाईला औषधी उपचार लावला, सुजन वगैरे कमी होईल व तिची स्वतःची एनर्जी ताकद लागेल, पण ते शक्य झालं नाही। मग आम्ही 2 तास प्रयत्न केल्यानंतर मग आम्ही शेवटी अंतिमतः गाईला वाचवण्यासाठी आणि लोकांच्या आग्रहास्तव सीझर करण्याचा निर्णय घेतला। लोकांनी सहकार्य आता गायीच्या काही जीवाला धोका आहे का? नाही, आता जवळपास ती गाय 99% आउट ऑफ डेंजर झालेली आहे, कारण आपण आता नंतर फक्त पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घेणं फार महत्त्वाची आहे। तर ते हे चौखंडे आहे, कोल्हे आहे, यांनी म्हटलं की आम्ही काळजी घेतो। 4-5 दिवस तिची काळजी घेतली आणि ती निश्चितपणे बरी होईल। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।